हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आजचा आपला टॉपिक असणार आहे एस्केप व्हेलॉसिटी. सो एस्केप व्हेलॉसिटी बघताना कन्सिडर करा एक ऑब्जेक्ट आहे आणि तो थ्रो केला आपण व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला. जेव्हा आपण व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला ऑब्जेक्ट थ्रो करू त्याला आपल्याला पर्टिक्युलर फोर्सनी थ्रो करावं लागेल आणि त्यामध्ये असेल इनिशियल व्हेलॉसिटी. जेव्हा आपण एका ऑब्जेक्टला थ्रो करू व्हर्टिकल डायरेक्शननी त्याला अप्लाय करू आपण फोर्स आणि तो फोर्स असेल अपोजिट टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्यामध्ये जनरेट होईल इनिशियल व्हेलॉसिटी. त्या व्हेलॉसिटीनी तो ऑब्जेक्ट जाईल अपवर्ड डायरेक्शनला. त्यासोबतच जेव्हा तो ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनने जात असेल त्यावर ऍक्ट होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तो त्याला टुवर्ड्स द अर्थ अट्रॅक्ट करतो आणि जेव्हा त्याची व्हेलॉसिटी इक्वल टू 0 होईल मीन्स जेव्हा तो ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनने ट्रॅव्हल करत असेल एका पर्टिक्युलर हाईटला जाऊन त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती होऊन जाईल 0 आणि तिथून त्यावर ऍक्ट होईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तो त्याला डाऊनवर्ड डायरेक्शननी अट्रॅक्ट करेल टुवर्ड्स द अर्थ. आता जितकी जास्त इनिशियल व्हेलॉसिटी आपण त्या ऑब्जेक्टला प्रोव्हाइड करू तितकी जास्त हाईट तो ऑब्जेक्ट वर जाईल. मीन्स जितकी जास्त आपण इनिशियल व्हेलॉसिटी देऊ तितका जास्त अपवर्ड तो ऑब्जेक्ट जाईल. जसं आपण बघितलं फ्रॉम लेफ्ट टू राईट जर बघितलं तर इनिशियल व्हेलॉसिटी आपण इन्क्रीज करत जात आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटी जर आपण इन्क्रीज करत जाऊ तर तो ऑब्जेक्ट रीच करत हायर हाईट्स आणि जितकी जास्त हाईट तो ऑब्जेक्ट रीच करत जाईल तितकी जास्त जीची व्हॅल्यू होत जाते डिक्रीज. जी डिक्रीजेस विथ हाईट. आपण हे बघितलंय व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी मध्ये की जी डिक्रीज विथ हाईट मीन्स जितकी जास्त हाईट रीच करेल तितकं जास्त जीची व्हॅल्यू होत जाईल डिक्रीज. आता आपण ऑब्जेक्ट जर बघितला तर तो एका सर्टन हाईटला रीच होतो आणि त्यानंतर त्याची व्हेलॉसिटी 0 होते आणि ऑब्जेक्ट फॉल्स डाऊन ऑन द अर्थ. जर आपण इनिशियल व्हेलॉसिटी कंटिन्यू देत गेलो मीन्स व्हेलॉसिटी 0 न होऊ देता व्हेलॉसिटी इन्क्रीज करत गेलो तर ऑब्जेक्ट काय होईल तर अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून एस्केप होईल बिकॉज ऑफ इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. जेव्हा आपण ऑब्जेक्टला इनिशियल व्हेलॉसिटी देत गेलो आणि इनिशियल व्हेलॉसिटी जर 0 झाली नाही तर पर्टिक्युलर हाईटला जाऊन तो ऑब्जेक्ट डाऊनवर्ड येतं हे आपल्या लक्षात येऊन राहिलं की जेव्हा आपण एक फोर्स अप्लाय करतो फोर्सने त्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी येते आणि त्यामुळे ऑब्जेक्ट एक हाईटला रीच करतो आणि तिथून डाऊनवर्ड फॉल होतो. ज्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी 0 होईल त्या ठिकाणी त्याला फायनल व्हेलॉसिटी 0 झाली आणि त्यानंतर तो फॉल्स डाऊन ऑन द अर्थ. बट आपण जर इनिशियल व्हेलॉसिटी इन्क्रीज करत गेलो तर आपल्या लक्षात येईल की जीची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते विथ हाईट आणि आपण इनिशियल व्हेलॉसिटी प्रोव्हाइडच करत गेलो तर एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीला ऑब्जेक्ट काय होईल तर अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून बाहेर निघून जाईल अँड डू नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ अँड व्हेलॉसिटी ॲट विच ऑब्जेक्ट्स and velocity at which object escapes from earth gravitation and will not fall back on the earth. बघा आता व्हेलॉसिटी ऍट विच ऑब्जेक्ट एस्केप्स फ्रॉम अर्थ पासून एस्केप होईल आणि विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ मीन्स अर्थवर पुन्हा फॉल बॅक होणार नाही अशा व्हेलॉसिटीला म्हणू शकतो आपण एस्केप व्हेलॉसिटी. ज्यामुळे ऑब्जेक्ट एस्केप झाला फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून किंवा अर्थ पासून ऑब्जेक्ट बाहेर निघून गेला आणि आता तो ऑब्जेक्ट अर्थवरती वापस येणार नाही अशा व्हेलॉसिटीला म्हणू शकतो आपण एस्केप व्हेलॉसिटी. जर आपण आपल्या हाताने ऑब्जेक्ट थ्रो केला अपवर्ड डायरेक्शनने तरी तो एक सर्टन हाईट रीच करेल आणि जितका जास्त फोर्स आपण अप्लाय करू तितकी जास्त त्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी जनरेट होईल आणि तितकी जास्त तो हाईट रीच करेल. बट पर्टिक्युलर हाईटला गेल्यानंतर तो ऑब्जेक्ट फॉल्स डाऊन होतो अर्थवरती. पण जर आपण इतकी व्हेलॉसिटी प्रोव्हाइड केली की तो ऑब्जेक्ट कंटिन्युअस वर जात असेल आणि एक व्हेलॉसिटी अशी येईल एक टाइम असा येईल की तो ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून बाहेर निघून जाईल आणि विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थवर पुन्हा फॉल बॅक होणार नाही अशा व्हेलॉसिटीला म्हणून आपण एस्केप व्हेलॉसिटी. आणि असे व्हेलॉसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आपण बघू शकतो जर आपण सॅटेलाइट्स बघितले तर ते एस्केप करतात अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून आणि जेव्हा सॅटेलाइट्स एस्केप करतात अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून त्यासाठी असतात लॉन्च व्हेइकल्स आणि ते लॉन्च व्हेइकल्स प्रोव्हाइड करतात व्हेलॉसिटी ज्या व्हेलॉसिटीमुळे तो ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून बाहेर निघेल. सो ते जे रॉकेट लॉन्चर्स असतात जे लॉन्चर व्हेइकल असतात ते प्रोव्हाइड करतात व्हेलॉसिटी दॅट इज एस्केप करेल ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशन आणि त्यालाच म्हणतो आपण एस्केप व्हेलॉसिटी ज्यामुळे ऑब्जेक्ट एस्केप करेल फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशन. सो बघू शकता तुम्ही त्याला म्हणून आपण एस्केप व्हेलॉसिटी. त्यासोबतच आपल्याला बघायचं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी
तर आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जर बघितलं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असेल एनर्जी ड्यू टू इट्स पोझिशन ऑर हाईट. जर ऑब्जेक्टच्या एका पोझिशनमुळे किंवा त्याच्या हाईटमुळे त्यामध्ये कुठली एनर्जी असेल तर त्या एनर्जीला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जर बघितलं तर याचा फॉर्म्युला असेल -Gmm अपॉन R प्लस एच. एनर्जी ड्यू टू इट्स पोझिशन, आता ऑब्जेक्टची जे पोझिशन आहे त्यामुळे त्यामध्ये येणारी एनर्जी, या एनर्जीला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. त्यासोबतच आपल्याला बघायचं आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी माहित असेल आपल्याला, एनर्जी ड्यू टू इट्स मोशन. ऑब्जेक्टमध्ये जे मोशन आहे त्यामुळे जे एनर्जी असेल त्याला म्हणू आपण कायनेटिक एनर्जी. अँड कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन द व्हेलॉसिटी. आता जर ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे तर त्या ऑब्जेक्ट मध्ये असेल व्हेलॉसिटी. बघा, ऑब्जेक्ट जर अपवर्ड डायरेक्शननी जात आहे और डाऊनवर्ड डायरेक्शननी येत आहे मीन्स तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. आणि ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर त्यामध्ये प्रेझेंट असेल व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीमुळे जे एनर्जी क्रिएट होईल त्याला म्हणू आपण कायनेटिक एनर्जी. आणि टोटल एनर्जी हे असेल पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. आता आपल्याला बघायचं आहे एस्केप व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला और डेरिव्हेशन फॉर द एस्केप व्हेलॉसिटी. आणि त्यामध्ये आपल्याला गरज पडेल पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. बिकॉज जे एस्केप व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन आहे ते डिपेंड करते कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवर. जे डेरिव्हेशन असेल ते डिपेंड करेल कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवर. आता कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असेल तर बघा, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मीन्स आपण बघितलं एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एनर्जीला तुम्ही क्रिएटिव्ह करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही. मीन्स इन द युनिवर्समध्ये जे एनर्जी असेल ते असते इक्वल. सो इक्वल एनर्जी असेल यालाच म्हणतो आपण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि यावरच डिपेंड करते आपला एस्केप व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन. सो आपल्याला फाइंड करायचा आहे एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला और एस्केप व्हेलॉसिटीचा डेरिव्हेशन. तो आपण एक ऑब्जेक्ट घेऊ फॉर एन ऑब्जेक्ट ऑफ मास एम. फॉर ऑब्जेक्ट ऑफ मास एम, एक मास एम चा ऑब्जेक्ट आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आपण घेऊ त्याला ऑन द सरफेस ऑफ अर्थ. बघू शकता तुम्ही ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता ऑन द सरफेस ऑफ अर्थ असेल ऑब्जेक्ट तर त्यामध्ये जे असेल कायनेटिक एनर्जी बघू शकता. आता कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड करू आपण, दॅट इज हाफ mv². आता ऑब्जेक्ट एस्केप करत आहे अर्थ ग्रॅव्हिटेशन मधून, त्यासाठी जी एनर्जी व्हेलॉसिटी आपल्याला प्रोव्हाइड करावी लागेल ते असेल एस्केप व्हेलॉसिटी. सरफेस ऑफ अर्थ वरती ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणलं तेव्हा तो एस्केप करेल अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून, आणि त्यासाठी आपल्याला जे व्हेलॉसिटी द्यावं लागेल ते असेल एस्केप व्हेलॉसिटी. त्यानंतर बघा पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर बघायचा पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी बघितला आपण तर फॉर्म्युला बघितला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा, दॅट इज -Gmm अपॉन R प्लस एच. आता R प्लस एच असेल ऍट द अर्थ. आता ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ अर्थ, सो त्याची जी एच ची व्हॅल्यू असेल ती असेल 0. सो जी पोटेन्शियल एनर्जी घेऊ शकतो आपण -Gmm अपॉन R. आता इथे R असेल रेडियस ऑफ अर्थ, M असेल मास ऑफ अर्थ आणि स्मॉल m असेल मास ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा मास घेतला आपण m. हे झालं ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता टोटल एनर्जी जर बघितली आपण, टोटल एनर्जी असेल कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. बघू शकता टोटल एनर्जी असेल कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज बघून घ्या कायनेटिक एनर्जी असेल हाफ mv² एस्केप प्लस असेल. आता बघा प्लस इंटू मायनस, व्हॅल्यू मायनस मध्ये आणि हे प्लस मध्ये असेल. प्लस इंटू मायनस मायनस होऊन जाईल. त्यानंतर येईल -Gmm अपॉन R. टोटल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल एनर्जी ऍट इन्फायनाइट डिस्टन्स. ऍट इन्फायनाइट डिस्टन्स मीन्स अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून एक्सेप्ट झालाय तेव्हा ऍट इन्फायनाइट डिस्टन्स. जेव्हा ऑब्जेक्ट ऍट इन्फायनाइट डिस्टन्स असेल तो अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून एस्केप झालेला असेल. आता बघा जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून एस्केप होईल त्यावेळेस त्याला एस्केप व्हेलॉसिटी राहणार नाही. आणि ऍट इन्फायनाइट डिस्टन्स तो ऑब्जेक्ट जाऊन जेव्हा ऑब्जेक्ट ऍट इन्फायनाइट डिस्टन्स जाईल तो जाईल ऑब्जेक्ट रेस्ट वरती, मीन्स त्याची व्हेलॉसिटी असेल 0. मीन्स इन्फायनाइट डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी होईल 0 बिकॉज ऍट इन्फायनाइट डिस्टन्स गेल्यानंतर ऑब्जेक्ट येईल रेस्ट वरती आणि सो त्याची कायनेटिक एनर्जी आपण घेऊ 0. त्यासोबतच बघा पोटेन्शियल एनर्जी जर बघितलं -Gmm अपॉन R प्लस एच. आता R प्लस एच इन्फायनाइट डिस्टन्स आहे मीन्स हाईट असेल इन्फायनाइट. जेव्हा ऑब्जेक्ट इन्फायनाइट डिस्टन्सला गेलाय मीन्स त्याची हाईट किती झाली आहे ते इन्फायनाइट झाली आहे. इन्फायनाइट प्लस R होऊन जाईल इन्फायनाइट. -Gmm अपॉन इन्फायनाइट जर बघितलं तर व्हॅल्यू येईल 0, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी सुद्धा होऊन जाईल 0.
आता ॲट इन्फायनाइट डिस्टन्स टोटल एनर्जी बघितलं आपण तर 0 + 0 दॅट इज कायनेटिक प्लस पोटेन्शियल, टोटल एनर्जी विल 0. आणि इथे जर बघितलं आपण टोटल एनर्जी तर ती असेल हाफ mv² एस्केप मायनस gmm/r. आता आपण बघितलेलं आहे किंवा आपल्याला माहित आहे की इन द युनिवर्स एनर्जी रिमेन्स द सेम. युनिवर्स मध्ये जी एनर्जी असेल ते राहते सेम. सो टोटल एनर्जी ॲट द सरफेस ऑफ अर्थ अँड टोटल एनर्जी ॲट इन्फायनाइट डिस्टन्स दोन्ही असतील सेम. सो आपण लिहू शकतो याला एनर्जी जर सेम असेल तर हाफ mv² एस्केप मायनस gmm/r इक्वल टू 0 बिकॉज टोटल एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स सेम. जे टोटल एनर्जी असेल युनिवर्स मधली ते सेम राहील. त्यानंतर बघा मायनस आहे, शिफ्ट करा लेफ्ट हँड साइडला. सो होऊन जाईल हाफ mv² एस्केप इक्वल टू बघू शकता तुम्ही इकडे शिफ्ट केल्यानंतर gmm/r. त्यानंतर बघा m असेल मास ऑफ ऑब्जेक्ट, सिमिलर असेल कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर बघू शकता तुम्ही, बघून घ्या फॉर्म्युला राहिलेला आहे हाफ v² एस्केप इक्वल्स टू gm/r. हाफ v² एस्केप इक्वल्स टू gm/r. v² एस्केप इक्वल्स आता बघा 1/2 आहे, मीन्स टू डिनॉमिनेटर मध्ये आहे. शिफ्ट करू आपण, शिफ्ट केल्यानंतर होऊन जाईल न्यूमरेटर मध्ये ट्वाइस gm/r. आता बघू शकता v² एस्केप आहे पण आपल्याला पाहिजे एस्केप वेलोसिटीची व्हॅल्यू दॅट इज v एस्केप इक्वल टू होऊन जाईल √ ट्वाइस gm/r. आता बघू शकता तुम्ही एस्केप वेलोसिटीची जी व्हॅल्यू आहे ते डिपेंड करते आपली ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू मास ऑफ अर्थ अपॉन रेडियस. सो बघू शकता v एस्केप इक्वल्स टू आपण व्हॅल्यू फाइंड करू शकतो आता 2 इंटू 6.67 10⁻⁻11 ही व्हॅल्यू असेल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची. मास ऑफ अर्थ असेल बघू शकता 6.6 इंटू 10⁻24 हे असेल मास ऑफ अर्थ. त्यानंतर रेडियस ऑफ अर्थ असेल 6.4 इंटू 10⁻6 असेल रेडियस ऑफ अर्थ. आता हे सगळे व्हॅल्यूज पुट केल्यानंतर ह्या व्हॅल्यूजना जेव्हा आपण सॉल्व्ह करू त्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू डायरेक्टली लक्षात ठेवायची आहे. इतके इक्वेशन सॉल्व्ह करत बसायचं नाही. एस्केप वेलोसिटी असेल ह्या सगळ्यांना सॉल्व्ह केल्यानंतर 11.2 km/s मीन्स वेलोसिटी टू एस्केप द ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ पासून जर एखाद्या ऑब्जेक्टला एस्केप करायचं असेल तर त्याला ट्रॅव्हल करावं लागेल 11.2 किलोमीटर इतका डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल त्याला पर सेकंडला. तेव्हा तो ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून एस्केप करू शकतो. बघा एस्केप वेलोसिटी काय असेल तर अशी वेलोसिटी पर्टिक्युलर ती वेलोसिटी ज्या वेलोसिटीमुळे ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशन पासून करू शकतो एस्केप. आणि त्यासाठी आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल 11.2 km/s इतकी वेलोसिटी. मीन्स ऑब्जेक्ट ट्रॅव्हल केला पाहिजे 11.2 किलोमीटर इच सेकंडला जेव्हा तो 11.2 किलोमीटर ट्रॅव्हल करेल त्याला म्हणू आपण त्याची एस्केप वेलोसिटी. सो बघू शकता डेरिव्हेशन असेल फॉर एस्केप वेलोसिटी. हा असेल फॉर्म्युला फॉर एस्केप वेलोसिटी आणि इकडे असेल तुम्हाला एस्केप वेलोसिटीची व्हॅल्यू. आता बघू शकता 11.2 km/s. एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला अदर फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकतो. बघा आता v एस्केप इक्वल टू असेल √ ट्वाइस gm/r. त्यानंतर आपण बघू शकतो g दॅट इज ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. इन टर्म्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जर बघितलं तर g ची व्हॅल्यू असेल gm/r². बघू शकता तुम्ही gm/r² ही व्हॅल्यू असेल आपल्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची. आता ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जर ऍडजस्ट करायचं असेल तर तुमच्या लक्षात येईल इथे gm तर आहे पण इथं r आहे. आपल्याला पाहिजे r चा स्क्वेअर. सो r² लागत असेल तर बघून घ्या आता एस्केप वेलोसिटीला कसं ऍडजस्ट करू शकतो आपण. फॉर द r² व्हॅल्यू v एस्केप इक्वल टू √ ट्वाइस gm/r. आता r ला जर आपल्याला r² करायचं असेल, r² कशासाठी करायचं आहे तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आणायचं आहे. r² करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय r करावं लागेल. r इंटू r होऊन जाईल r². सो हा जो मल्टिप्लाय बाय r हा आपण ऍड केलेला आहे तर आपल्याला याला कॅन्सल करायसाठी वर सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल r ने. बघून घ्या वर आणि खाली सेम व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन मध्ये कुठलाही चेंज येणार नाही. सेम व्हॅल्यू काय असेल r आणि r ह्या सेम व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय केलाय न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. सो तो होऊन जाईल कॅन्सल आणि इक्वेशन सेम राहील. सो मल्टिप्लाय करू शकतो. त्यानंतर बघा v एस्केप इक्वल टू √ ट्वाइस gm/r अपॉन r इंटू r होऊन जाईल r². त्यानंतर बघू शकता तुम्ही ट्वाइस gm/r इंटू r². v एस्केप आता बघा v एस्केप इक्वल टू बघा gm/r². gm/r² ही जर व्हॅल्यू बघितली तर आपल्या लक्षात येईल
gm अपॉन आर स्क्वेअर असेल ट्वाइस जी इंटू आर. ट्वाइस जी इंटू आर हे असेल आपलं एस्केप व्हेलॉसिटीचं इक्वेशन इन टर्म्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनच्या टर्ममध्ये ट्वाइस जी इंटू आर बघू शकता तुम्ही. हे असेल एस्केप व्हेलॉसिटीचं इक्वेशन. त्यानंतर पुन्हा व्हॅल्यू पुट करू शकता तुम्ही. व्ही एस्केप इक्वल टू अंडर रूट, आता बघून घ्या, अंडर रूट ऑफ ट्वाइस जी ची व्हॅल्यू असेल 9.8. त्यानंतर पुन्हा रेडियसची व्हॅल्यू असेल 6.4 10⁻⁶. याला सुद्धा सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळेल. बघून घ्या 11.2 किलोमीटर पर सेकंड. मीन्स जेव्हा ऑब्जेक्टला अर्थ ग्रॅव्हिटेशनल पासून एस्केप व्हायचं असेल त्याला द्यावं लागेल आपल्याला 11.2 किलोमीटर पर सेकंडची स्पीड ऑर व्हेलॉसिटी टू एस्केप द ऑब्जेक्ट फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल, आणि त्यालाच म्हणून आपण एस्केप व्हेलॉसिटी. बघून घ्या.